तुम्हाला माहिती आहे का, केसांना मेहंदी लावण्याची देखील एक पद्धत असते. जर तुम्ही रॅन्डम सगळ्या केसांना मेहंदी लावली तर तुमची मेहंदी केसांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे काही केस सुटतात, तुमचे सगळे केस कव्हर होत नाही. पण जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप्स आणि सेक्शन वाईज जर का केसांना मेहंदी लावली तर तुमची मेहंदी जी आहे ना ती केसांपर्यंत पोहोचते, म्हणजेच तुमचे सगळे एकूण एक केस कव्हर होतात. तर मेहंदी लावण्याची अशी कोणती पद्धत आहे किंवा कशा प्रकारे केसांना मेहंदी लावायची असते, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी नीता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत करते. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मेहंदी लावण्यापूर्वीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती माहिती आहे का, तर केसांना पूर्णपणे क्लीन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हेअर वॉश केल्याशिवाय मेहंदी अजिबात लावायची नाही. केसांमध्ये डस्ट असेल, ऑइल असेल, ते सगळं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतरनं केसांना हलकंसं सेमी ड्राय होऊ द्यायचं आहे. म्हणजे पूर्ण केसांना ओलं पण ठेवायचं नाही आहे किंवा पूर्ण ड्राय पण होऊ द्यायचं नाही. ड्राय झाले तर चालतील, पण ओल्या केसांमध्ये मेहंदी लावायची नाही आहे. तर इथे मी काय केलं आहे, सर्वात अगोदर माझ्या क्लायंटचे हेअर वॉश करून घेतलेले आहेत. शॅम्पूने पूर्ण ऑइल आणि डस्ट पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे. त्यानंतरनं मी इथे क्लायंटचे जे केस आहेत ना ते कोंब करून घेत आहे. म्हणजे पूर्णपणे टँगल फ्री करून घ्यायचे आहेत. बिलकुल पण आपल्याला मेहंदी लावताना प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी अगोदर केसांना चांगल्या प्रकारे विंचरून घ्यायचं आहे. काही पण गुंता वगैरे असेल पूर्ण रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतरनं मेहंदी लावायला स्टार्ट करायचं. सेक्शन वाईज मेहंदी कशी लावायची ते आपण बघूयात. सर्वात अगोदर काय करायचं आहे, मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे. म्हणजेच एकदम मधोमध भांग तुम्हाला पाडून घ्यायचा आहे आणि त्या भांगामध्ये मेहंदी लावून घ्यायची. त्यानंतरनं काय करायचं, त्या भांगामध्ये मेहंदी प्रॉपर लावून झाल्यानंतरनं काय करायचं आहे, तुम्हाला त्या भांगाच्या तिथेच बॉक्स सेक्शन बनवायचं आहे आणि त्या बॉक्स सेक्शनला उचलून सगळीकडे प्रॉपर मेहंदी लावून घ्यायची आहे. सोबतच तुम्हाला एक कोंब ठेवायचं आहे आणि त्याने ते पूर्ण केस विंचरत राहायचे जोपर्यंत तुम्ही मेहंदी लावताय. जेव्हा तुम्ही मेहंदी लावता त्यानंतर तुम्हाला परत त्यावरती कोंब करायचं आहे. मेहंदी लावायची आणि कोंब करायचं, अशी प्रोसेस तुम्हाला पूर्ण मेहंदी लावेपर्यंत करायची आहे, जेणेकरून तुमची मेहंदी जी आहे ना ती पूर्ण केसांना लागेल. आता मी इथे बॉक्स सेक्शन उचलला आहे. अशा प्रकारे एक बॉक्स सेक्शन उचलायचं आहे आणि बॉक्स सेक्शन उचलल्यानंतरनं त्याला दोन्ही साईडनं मेहंदी लावून घ्यायची. आता मी इकडच्या साईडने मेहंदी लावते, लेफ्ट साईडने. तर अशा प्रकारे मिडल पार्टिशन केलं आपण. अगोदर मिडल पार्टिशनमध्ये मेहंदी प्रॉपर लावून घेतली, त्यानंतरनं कोंब केला आणि आता मी बॉक्स सेक्शनला मेहंदी लावून घेते. मी बघा तुम्हाला दिसत असेल की मी फिंगर्सच्या हेल्पने देखील केसांमध्ये मेहंदीला मर्ज करते. स्काल्पला लागते, लागू द्या, काहीच प्रॉब्लेम होत नाही. ही नॅचरल मेहंदी आहे, सो काहीही प्रॉब्लेम होत नाही. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत प्रॉपर सगळीकडे बिंदास होऊन मेहंदी लावायची आहे आणि केसांमध्ये छान प्रकारे तिला मर्ज करायचे, जेणेकरून केस जे आहेत ना ते छान सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी होतील. आता आपला जो बॉक्स सेक्शन आहे ना, तो बॉक्स सेक्शन कंप्लीट झाला ना लावून, की त्याला काय करायचं आहे की वरच्या साईडला असं घेऊन जायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन बघा. अशा प्रकारे तिथे गोल करून घ्यायचं आहे. हा आपला बेस आहे, म्हणजे याच्या साईडला आपण आता बाकीचे केस जे आहे ना ते याला गुंडाळणार आहोत. त्यामुळे हा आपल्याला एक आपला स्टँड बनवून घ्यायचा आहे, एक बेस बनवून घ्यायचा आहे. बाकीचे केस आपण तिथे अटॅच करणार आहोत. त्यानंतर ना त्या बॉक्स सेक्शनच्या साईडला आणि बॉक्स सेक्शन इतकंच तुम्हाला एका लाईनमध्ये केस काढून घ्यायचे आहेत, स्ट्रेट लाईनमध्ये काढून घ्यायचे. तुमचे प्रॉपर नीट अँड क्लीन सेक्शन असतील तर मेहंदी तितक्याच छान पद्धतीने लागली जाईल. आता मी ते बॉक्स सेक्शनच्या शेजारीच एक सेक्शन उचलला, त्याला प्रॉपर मेहंदी लावून घेतली आणि त्या बेसच्या तिथे आपण केसांना आता अटॅच केलं. तर अशा प्रकारे काय करायचं, सगळ्या केसांना आपल्याला तिथे अटॅच करत जायचं आहे. आता मी परत एकदा सेक्शन उचलते आहे आणि अशा प्रकारे सेक्शन काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लावायलाही इझी जातं. अशा प्रकारे सेक्शन घेत जर का आपण काम केलं ना तर आपल्याला मेहंदी लावायलाही सोपं जातं आणि सगळ्या केसांमध्ये मेहंदी लागली जाते. केसांना मेहंदी लावण्याचं काम जर का तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर अशा प्रकारे सेक्शन वाईज केसांना मेहंदी लावा. म्हणजे काय होईल, तुमचं कामही पटकन होईल आणि पूर्ण केसांना देखील मेहंदी लागल्या जाईल. म्हणजे सगळ्या केसांपर्यंत तुमची मेहंदी व्यवस्थित पोहोचेल, सगळ्या केसांना व्यवस्थित मेहंदी लागली जाईल प्रॉपर आणि तुमचं कामही झटपट होईल आणि तुम्हाला मेहंदी लावताना खूप जास्त असं बोरही होणार नाही. कारण सेक्शन वाईज आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा ते खूप सोपं होऊन जातं. आता इथे मी काय करते की छोटा कोंब घेतला आहे मी आणि त्याच्या मदतीने मी पूर्ण केसांमध्ये कोंब करून घेते आहे आणि जेव्हा आपण कोंब करतो ना तेव्हा सगळ्या केसांपर्यंत मेहंदी व्यवस्थित पोहोचते आणि अशा प्रकारे बाकीच्या केसांना हाताने मेहंदी मर्ज करते आहे. इथे मी व्हिडिओला थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे. मी पूर्ण स्टेप व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवणं पॉसिबल होत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे. पण सगळ्या गोष्टी मी एकदम व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जशी आपण लेफ्ट साईडला इकडे मेहंदी लावून घेतली, सेम त्याच प्रकारे आपण राईट साईडला पण मी आता कंप्लीट करून घेणार आहे. राईट साईडला कंप्लीट झालं की मी परत लेफ्ट साईडकडे येणार आहे आणि लेफ्ट साईडचे जे केस आहेत त्यांना प्रॉपर कव्हर करून घेणार आहे. केस छान चमकदार, सॉफ्ट, स्मूथ व्हावे यासाठी मेहंदी कशी भिजवावी किंवा मेहंदीमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स ॲड करावे यावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन नक्कीच येईल. आणि हो, तुम्ही केसांसाठी कुठली मेहंदी वापरता हे तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर ऑलमोस्ट आपली मेहंदी इथे लावून पूर्ण झालेली आहे आणि मेहंदी पूर्ण लावून झाल्यानंतर ना परत एकदा रिचेक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं, सगळ्या केसांवरती परत एकदा मेहंदीचा हात फिरवून घ्यायचा आहे, कोंब घ्यायचा आहे आणि पूर्ण केसांना कोंब करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण केसांना कोंब फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून काही केस राहिले असतील तर त्या केसांना ही मेहंदी व्यवस्थित लागून जाईल. तर अशा प्रकारे सगळ्या केसांवरती कोंब फिरवून घ्यायचं आहे आणि मेहंदीला ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. आता मेहंदी किती वेळ केसांवरती ठेवायची असते, तर बघा, जोपर्यंत तुमची मेहंदी ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्हाला हेअर वॉश करायचा नसतो. मेहंदीला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हेअर वॉश करायचं, जेणेकरून त्या मेहंदीचं पूर्ण बेनिफिट जे आहेत ना ते आपल्या केसांना मिळतील. त्यासाठी पूर्ण मेहंदी सुकेपर्यंत केसांवरती ठेवायची आणि त्यानंतरनं हेअर वॉश करून घ्यायचं. ह्या माझ्या क्लायंट आहेत, त्यामुळे मी इथे ड्रायरने त्यांचे केस ड्राय करत आहे, कारण त्यांना जायचं होतं, त्यामुळे ड्रायरने आम्ही केस सुकवलेले आहे. जर तुम्ही पर्सनली घरी मेहंदी लावत असाल तर तुम्हाला ड्रायर जे आहे ना ते स्किप करायचं आहे. तुम्हाला नॅचरली केसांना सुकू द्यायचं आहे, ड्राय होऊ द्यायचं आहे. आणि हा आहे आपला आफ्टर लुक. केस खरंच खूप सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी झालेले आहेत. केसांना कलरही खूप छान आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे.